नमस्कार मित्रांनो, मी आलोय आपल्या लाडक्या सह्याद्रीत. आजचा ट्रेक आहे रतनगडचा. त्या गडाला सह्याद्रीचं रत्न म्हणून ओळखतात, कारण इथे निसर्ग, सौंदर्य, इतिहास आणि साहस सगळं मिळून एक अनोखा अनुभव देतो. आज आपण पाहणार आहोत डोंगराळ वाटा, हिरवगार जंगल, पावसाच्या सरी, धुक्यात हरवलेली वाट आणि अर्थातच रतनगडची टोकाची गुहा आणि भन्नाट किल्ल्याचं सौंदर्य. हा ट्रेक थोडा दमछाक करणार आहे, पण जेव्हा तुम्ही गडावर पोहोचाल तिथून दिसणारा निसर्ग आणि सह्याद्रीचे डोंगर तुमचं सारं थकवा विसरतील. मग मित्रांनो, तयार आहात ना? चला मग सुरू करूया आजचा रतनगडचा ट्रेक. हॅलो शिक्षिका, दिस इज माय फर्स्ट व्लॉग. माझ्या पहिल्या चित्रपटात तुमचं स्वागत आहे. या तो अभी हम लोग ट्रैक शुरू कर रहे हैं. ऑलरेडी बहुत लेट हो चुके हैं क्योंकि लंच और बाकी सारी चीज़ें सबको पता है. सो इंस्ट्रक्शन सिर्फ इतने हैं कि तुम कुछ भी कर रहे हो, कहीं भी जा रहे हो, बारिश आती है तो जहाँ तुम्हें नहीं पता है कि क्या है, इससे पहले नहीं गए हो, तो उस जगह पे थोड़ा संभाल के रहो. कोई स्टंट्स या फिर ऐसा कुछ मत करो जिससे तुम्हें ही कुछ तकलीफ हो या फिर इमरजेंसी कुछ नीड हो. तो वैसे कि क्योंकि वहाँ पे कुछ है नहीं, हम ही खुद की रिस्पॉन्सिबिलिटी ले सकते हैं, तो किसी और की लेने से पहले खुद की ले लो. और बस इतनी ही हेल्प करो आप, और मज़े करो, अच्छे फ़ोटोज़ लो, वीडियोज़ लो. मुझे बताओ अगर तुम्हारे पास आइडियाज़ है कोई, तो और अच्छे अच्छे फ़ोटोज़ लेके हमें हमारे पेज पे टैग करो, कोलैब करो. और पार्वती भारत माता की जय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जय असो. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. हर हर महादेव. येऊन झाले मला वाटलं दुकान वगैरे आहे तुमचं, म्हणून म्हटलं चालले का काय तिकडे. अच्छा अच्छा, मग तुम्ही गडावर जात नाही? नाही म्हणजे दुकान बिकान नाही का तुमचं तिकडे? दुकान नाही गेलो आहे आमचं दुकान तिथं खाली पायथ्याशी, पण मग आता कोण नाही ना तिथं. अच्छा, आलं कोणीतरी येईल दुकानावर. पाऊस वगैरे कधी चालू होईल? पावसाचं काय भरोसा, आता चालू होईल. हा ना. कसं काय वरतीने जाईल तुमच्या घरी? तुमच्या जवळ एवढं माझं असून तुम्ही? माहेर आहे इथं, माझा जन्म झाला इथं, तरी अजून बघितलं नाही तर. अरे बापरे, तुम्ही जायला पाहिजे होतं आतापर्यंत. खाली तर देतो, खाली वाटल खाली मागितली पण 5 मिनिटं आधी पूर्ण डोंगर दिसत होतं आणि आमच्या फक्त फोटो काढणं सुरू होतं आणि पुढच्या 3 मिनिटात डोंगर गायब झालेला आहे पूर्ण. आतापर्यंत सगळ्यात कठीण पॅच मित्रांनो मी आणि माझा मित्र चढलेलो आहे, कारण बघत नाही जास्ती कॅमेराकडे. स्माइल गोड आहे. सगळ्यात कठीण पॅच आहे हा. शिड्या पण तुटलेल्या आहेत. तर गव्हर्नमेंटकडे इकडे लक्ष द्यावं. फक्त एकच बरोबर होती. मित्रांनो, आता मी रतनगडवर आहे आणि सगळ्यात कठीण पॅच चढतोय. माहीत नाही याच्यावरती पण अजून कठीण पॅच आहे का, पण माझी फ्रेंड पल्लवी नांदेकर आणि करण इससे हाय. करण हॅलो, हाय. सगळ्यात कठीण पॅच आम्ही चढलेलो आता. बघू शकता तुम्ही हा व्ह्यू. अजून काही पॅच येत असतील तर तुम्हाला नक्कीच दाखवतो तुम्ही. शूट करायला आहे ना कोणी, म्हणून खूप कमी व्हिडिओ बनतात आज. पण नक्कीच
जितकं मला दाखवता येईल तितकं मी दाखवतो. आणि आजची तारीख आहे 7 जून आहे ना रे. सो एक पण थेंब पाणी अजून पडलेलं नाही इथे. पायऱ्या पण नाहीत, असे दगड आहे ते खचलेले आणि ग्रिल आहे फक्त. याला पकडून पकडून आपल्याला पुढे जायचं आहे. सो 10:30 वाजता ट्रेक चालू केलेला आहे आम्ही. आता 1 वाजलेला आहे. 1 वाजेपर्यंत आम्हाला इतके पॅच भेटलेले आहे. चल पल्लवी. आणि इतक्या वर आल्यानंतर हा एक व्ह्यू भेटलेला आहे आम्हाला छोटासा. तर ही वडण आहे आता सगळ्यात वरची. तर इथून अजून किती लांब आहे हे माहीत नाही आम्हाला, पण हार्डली म्हणतात की हाफ एन आवर आहे. वर खूप पाऊस पडल्यामुळे किंवा पाणी पण येत असेल तर हिरवगार झाला आहे, पण पाऊस एक पण थेंब नाही आज बघा. पाऊस ओला आहे ना. हां, पण धुकं खूप आहेत. इतके धुकं आहेत ते ऐका हे लावणार. हा रतनगडवरचा सगळ्यात टॉपचा व्ह्यू नाही, पण सेकंड टॉपचा व्ह्यू आहे. आम्ही तिथून पाय आलोत. ही वडण आहे पूर्ण अशी जाते ती, आणि या डोंगराच्या पलीकडे आहे ती वडण, या डोंगराच्या पलीकडे. सो तुम्ही पण एकदा नक्की विजिट द्या. खूप छान आहे, खूप सुंदर आहे रतनगड. शेवटला पॅच आहे हा का अजून आहे? लास्ट आहे ना. गुड. हा शेवटला पॅच आहे, सगळ्यात खतरनाक पायऱ्या आहेत. वर गेल्यानंतर मी तुम्हाला दाखवतो घालून कसे दिसतात. हा ना. इथून जर पडलं तर खायचं तुम्ही. कॉन्फिडन्स बोलते पण करते. तर मित्रांनो, तुम्ही जर कधी बॉटल वगैरे विसरले असेल त्या मेन दरवाजापासनं जा वर जा. मेन दरवाजापासनं थोडं खालती पाणी झिरपत आहे, तुम्ही पिऊ शकता. आम्ही आत्ताच पिलेलं आहे. ट्रेक लीडर सुमनसोबत, कॅमेरामॅन सौरभ. तर आम्ही खूप म्हणजे पोचलेलोच आहे आता. आणि हा तुम्ही इकडचा व्ह्यू बघू शकता. ते इकडं बघ इथला. तर हा पण बॅच थोडासा कठीण आहे. पायऱ्या खूप मोठ्या मोठ्या आहे, सांभाळून आहे आणि सावकाश आहे. बॉटल भरलेली आहे. आता आम्ही चाललोय पुढे. लेट्स गो. पाणी टाकलं मी, USB नाही घेतलं.
इथपर्यंत पण होते ते खालीच थांबले होते हाँ यहीं पे लेते हैं मेरे इसमें आ जाएंगे तो गाइस हम उतर रहे हैं। उतरते वक्त भी बहुत बड़ा पैच है। ये मल्लू उतर रहा है हमारा। हाँ सौरभ भाऊ हाँ गड किल्ले वाले करण दादा कुठले? आम्ही तुमचे आत्मसमर्थक नाही बिलकुल आपला वॉटर प्रूफ आहे डायरेक्ट. हळू खाऊन जा. तर आम्ही आता पावसात अटकलेलो आहे आणि आमची ही हे भात स्लीपर कोचवाले मी घसरीन लवकर थांब. मोबाईल नाही हवाला. स्लीपर कोच झालं का? चला चिवड्याचा फुल फायदा उचलत आहे पण. कोण मी एवढा खर्च करायला गेला तर चिवड्यावर एवढा सोयास्टिक ते मी पकडतो. मला काय पाहिजे ना थांब. ते मी पकडतो सोयास्टिक. नाही पकडू नको मी पकडतो. बापरे जुगाड चालू आता. मोबाईल भरल्या एकदम मस्तपैकी मस्तपणे एकदम आम्ही आता आणि आमचे काही मित्र इकडे अडकलेले आहेत आणि कोणीच रेनकोट घातलेलं नाही. फक्त इनी घातलेलं आहे. हिला सांगितलं तरी पण चालतंय का? चला भाई 150 120 120 का 150 थोडा स्कॅम गेलाय त्याच्यावर काहीतरी. तुम्ही 150 दिले ना. चला पटापट चला. कापीला बटले मयूर सगळ्यात शेवटी आहे ना. तो म्हातारा कोण आहे? म्हातारा माणूस कोण आहे मागच्या? नाही कृणाल तर मला दिसला तो ऋणाज. हो बापा चल इकडे बाय. फायनली वी अचीव्ड रतनगड ट्रेक. फायनली वी आर ऑन आवर वे. 1 सेकंड. भाऊ इथं टाका भेटलाय मस्त. कुठं नाही आला नाही मग हातावर. मस्त आहे बे छोटंसं टाक आहे. हा चल आहे मागच आहे. मागच आहे. रुक ना. तुम ही हो. लेन्स ऑटोमॅटिक कॅप्चर करतात. स्वर्ग. अबे दादा कशासाठी यूज होत होतं? ड्रेनेज हे वाला. याच्यामध्ये आतमध्ये पाण्याची टाकी आहे ती. अच्छा हो का. आतमध्ये याच्यात. अच्छा. परंतु आता आतमध्ये जायला आपल्याकडे काही मोठी टॉर्च पाहिजे आहे. कारण त्यात साप वगैरे जाऊन बसण्याची शक्यता आहे. बरोबर. कोरडी जागा आहे ना. इकडे पडेल बरं का खाली डसर कारण येतो तो काय गड्डा आहे. जुनं कन्स्ट्रक्शन आहे. ड्रेनेज आहे. हे थोडं पाऊस नसता आला ना ऊपर तो किती जा रहा है. एका साइड चला. एका साईडने चला रे. बरोबर आहे. ड्रेनेज आहे. अंदर 2 टाकी आहे. टाकी जर वाढले तर इथून पाणी सोडता येते. दॅट्स इट.
नाला नाहीये बे. अरे ते 2 टाकी आहे पाण्याच्या, त्याच्यावर वाढल्या तर तिथून ड्रेनेज सिस्टम आहे का, तिथून आपल्याला पाणी सोडता येते बाहेर. ते 5 पोरं कुठचे होते? पुण्यातले नाही तर म्हणजे त्यांच्या थोडंसं टायमिंग मिसमॅच झाला. टायमिंग नाही, पायवाट चुकली. रस्ता विसरले ते आणि उतरायचं नाही का, असंच टाइम झाला होता. म्हणजे 4-5 वाजले होते आणि असे धुका झाले होते पूर्ण. रात्र झाली, आता करायचं का एका ठिकाणी पाऊस होता तर त्याच्यामधला एक जो आहे ना थंडी लागून थंडीने ना भुकेनं मेला, भुकेनं. थंडी आहे ना भुकेनं. अशी गोष्ट आहे. मागच्या वर्षी लागलं ना भरपूर पाणी यायला. आता बरोबर पाऊस आला. त्या टाकी आपल्या अशाच बनवलेला आहे का? त्या टाकी म्हटलं अशाच बनवलेलं आहे का दादा? कडू दादा, अपघाती वळण. बघण्यासाठी हे एकाच साईडला नाहीये, वरती मध्ये एक डोंगर आहे. त्या डोंगराच्या या साईडला असे पाण्याची टाकी येते, तिथे पण बुजून गेलेलं आहे. आता टाका नाही बघायचं आम्हाला. तर ह्या बाजूला काय आहे, त्या बाजूला बरोबर काय आहे, हे तुम्हाला दोन्ही साईडला पूर्ण सर्कल मारून गेल्याशिवाय लक्षात येणार. बरोबर आहे. आता इकडे ते कोणतं मंदिर आहे म्हटलं तुम्ही? आता इकडे देवीचं मंदिर आहे. अच्छा. किंवा इथनं काहीतरी दुसरीकडे बरोबर. मार्ग करण्यात येत होता, असे त्यांचे हे दरवाजे आहेत. तिकडे त्र्यंबक म्हणून या नाशिक ते एक त्र्यंबकेश्वर म्हणून एक गाव आहे. हो, त्र्यंबक कोणाला माहिती आहे. माहिती आहे. हा. तर त्या बाजूला जो दरवाजा ठेवलाय तो त्र्यंबक दरवाजा नाव ठेवलेला आहे. आणि इकडे या कल्याण साईट आहे, इकडे ठाणे जिल्हा लागतो. हे कशासाठी यूज होतो? हा इकडे ह्या मार्गाला जाण्यासाठी अटॅक केलं कोणी? कधी जर तिकडनं जर आपल्याला रस्ता आपल्या लोकांना जाण्यासाठी रस्ता नाहीये, खाली काहीतरी आपलं चाललं असं त्यांचं आपल्या वाटेत समोरच्या, तर ह्या रस्त्याने पण आपण जाऊ शकत होतो किंवा त्र्यंबक दरवाजानी. बरोबर. तर इथून त्र्यंबक दरवाजा किती दूर आहे मग? आणि तो आपण चढलो तोच आहे जिथून आलो, तो दरवाजा जिथून पायरी चढलो तो त्र्यंबक. तो त्र्यंबक म्हणजे ते बाजू त्र्यंबक बाजू आली, त्र्यंबक साईडची बाजू आली. गडाच्या बाजू आहेत, पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर अशा बरोबर. या दिशा आहेत ना. त्या कोणत्या दिशेला काय तसे त्या रूलनुसार त्यांनी नावं ठेवलेली आहे ती. तर या साईडला कल्याण लागतंय खाली, इकडे कल्याण दरवाजा, तिकडे त्र्यंबक लागतंय त्र्यंबक दरवाजा, तिकडे पूर्वेला गणेश दरवाजा ठेवलेले आहे. ते इथून गेलो तर कल्याण लागेल का? इथून खाली गेल्यावरती कल्याण बाजू लागेल, डिस्ट्रिक्ट आहे तिच्या अंडर आहे त्या बाजू. आता तिकडे त्र्यंबकेश्वर म्हटलं. त्याच्यानंतर मारेल ना मारणे का भाई? एकटा एकटा नाही, चौघ जास्तीत जास्त बस, फक्त चौघ. आपलं खायचं सामान घेऊन जायचं. आता आम्ही आमच्या गोष्टींनी पूर्ण आणलं होतं. हो, हा शिवाय बरोबर आहे. समजलो मी कोणता स्पॉट आहे, समजलो मी हा कोणता स्पॉट. आता तेच पायऱ्या उतरायचे खतरनाक. जंगलातून आम्ही रात्री उतरतोय. चालू ठेव तू, पूर्ण काढलं. तू गेला नव्हता का रे मागच्या वेळेस? माझ्यासोबत नव्हता आला का? नाही वाटतं. कोणते 13 जण घेऊन गेलो होतो, मला आठवतच नाही यार ते ट्रिप. करू देते ना हा, मग स्टे वगैरे सगळं करू देते. आता कसं झालंय माहिती आहे का? स्टे आता राजगडवर किती लोक स्टे करते, किती पोरं स्टे करते रोजचे. मग आता तो वाला मोठा ट्रेक मारते ना राजगड टू तोरणा. तर मित्रांनो, हा होता आपला भन्नाट रतनगडचा ट्रेक. सह्याद्रीच्या कुशीत असं सौंदर्य अनुभवायला मिळणं म्हणजे भाग्यच आहे आपलं. मी खूप थकलो आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. बाम लावतो.
पुन्हा भेटूया नव्या ट्रेकिंगच्या दाबून देणार आहे का सफरीत. पाय? तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय सह्याद्री. तुला आवडेल? मला चालेल. दादा काय वाटतं? समुद्राचं काढतो ना, समुद्र हे आहे आमचं इकडचं. दादा तुम्हाला असं वाटलं असा ट्रेक करून? दादा मुख्य झाले. दादा अशा प्रकारे